मला जन्म घ्यायचाय फक्त काय कर तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे समासी नाकी तोंडी कुरमकडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे। गर्भवासामध्ये फार दुःख असतात। जे आईच्या गर्भामध्ये बाळ वाढत असताना ते वारंवार देवाला प्रार्थना करतं एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगाई दुरिताचे जाळे आठवीन पाया हा माझा नवस आठवीन पाया हा माझा नवस। ते बाळ देवाला प्रार्थना करत असत एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताची जाळे उगवणी मी काय करीन देवा आठवीन पाय हा माझा नवस। वारंवार देवाला प्रार्थना करतो तुझं नाम चिंतन घेईल तुझी आठवण करेल। कोण म्हणतं जे गर्भामध्ये बाळ वाढत असतं महिला मंडळ ते आणि जन्म घेतल्याच्या बरोबर ते बाळ काय म्हणतं बरं हा केव्हा 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 बरोबर आहे का नाही असं म्हणत असतं। तर तुकोबर म्हणतं देवा फक्त मला सुखाने गर्भवासाला घाल। देव म्हणतात तुकोबर आहे मी तुम्हाला जन्माला घालतोय तुम्हाला जन्माला यायचंय कशा करता। तुकोबारे म्हणतात तुझ्या महाद्वारात लोटांगण घालण्याकरता तुझं नाम चिंतन करण्याकरता संतांची पूजा करण्याकरता देवा मला जन्म घ्यायचाय। घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म याच साठी देवा कशा करता तुझी चरण सेवा सानवाया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजा तुझ्या महाद्वारात लोकांना घालण्याकरता देवा मला जन्म घ्यायचा आहे। देव म्हणतात तू कुबर आहे याच्या व्यतिरिक्त काही देऊ का तुम्हाला काय देणार देवा धन मुक्ती संपदा। तू कुबर म्हणतात देवा आम्हाला धन देखील नको का तू का म्हणे धन धनासाठी देती प्राण। आपण या कलियुगामध्ये पाहतो लेकाला जर आपण पैसे दिले नाही ना काही काही ठिकाणी लेकरं मै बापाचा जीव घेतात प्राण घेतात का धनासाठी। तुकोबारे म्हणतात ते धन आम्हाला नकोय। संपदा देऊ का मान म्हणता देऊ का तुकोबारे म्हणतात देवा आम्हाला मान म्हणता देखील नको का लोक आता म्हणतात जोपर्यंत आपण लोकांजवळ आहे ना महिला मंडळ तोपर्यंत लोक आपल्याला मान देत असतात पण पुढे गेलं की नाव ठेवतात आम्हाला मान मानता देखील नको संपदा नको। समाज खूप हुशार असतो खूप पुढचा असतो समाज। कीर्तन जर झालं ना दुसऱ्या दिवशी चर्चा चालू होते 4-5 जण असतात रस्त्याने जाऊ एक जण म्हणत असतो का रे कुठलच्या होत्या ताई दुसरा म्हणतो होत्या आपल्या पैठणच्या तिसरा म्हणतो बरं झालं आहे ना कीर्तन चौथा म्हणतो हो उताडा आला राव यांना आम्हाला कीर्तन करणं मृदंग वाजवणं गायन करणं सोपं नाहीये। गायन करणं तुम्हाला वाटतं का वडाचं म्हणजे गायन आहे असं नाही म्हणत पण ऐका त्यासाठी स्वर लागतो त्यासाठी ताल लागत असतो। आमच्या गायनाचार्यांना 4-4, 5-5 वाजता उठून सराव करावा लागत असतो तेव्हा कीर्तनामध्ये गातात ते प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा इथं गाता येतं। मृदंग वाजवणं सोपं आहे का लोकांना वाटतं गेलं की 2-4 थापा मारलं का झालं मिळाले पाकिट सोपं नाही ते। आनंदीमध्ये जाऊन बघा बाबांना माहिती आहे 3-3 वाजता उठून मुलं प्रॅक्टिस करतात बोट फुटतात बोट रक्त येतं त्याच्यामधून तेव्हा ती सरस्वती आपल्याला प्राप्त होत असते। कीर्तन करणं मायकामध्ये बोलणं सुद्धा सोपं नाही महिला मंडळ। मायकामध्ये बोलणं सोपं वाटतं का तुम्हाला नाही। नाशिक भागाला माझं कीर्तन होतं
कीर्तन झाल्याच्या नंतर एक व्यक्ती माझे आभार व्यक्त करण्याकरता आला. तो माईकामध्ये म्हणू लागला, एवढ्या दूरून पैठणवरून ताई आपल्या गावाला कीर्तनाकरता आल्या, सुंदर कीर्तन झालं, म्हणून सगळे गावकरी मिळून आपण ताईंना श्रद्धांजली वाहू. मी म्हटलंय बाबा मी जिवंत आहे,